हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय सॅटर्डे संडेज मिनी व्लॉग. तर सॅटर्डेला मी मस्त देवांचा अभ्यास घेतला. फोनिक साऊंड लेटर वगैरे कसे लिहायचे त्याची घरी प्रॅक्टिस केली. काय सांगितलं मी? ॲड हॅड बरोबर. शाबास. ट नाही, ड बोलली मी. ड आता लिही. ल ॲपल ॲप. ल लक्षपूर्वक ऐक. ल. त्यानंतर देवांचा थोडासा अभ्यासाचा कंटाळा आला होता. मग त्याला आईला मदत केली, म्हणजे मला मदत केली लसूण सोलण्यासाठी. देवांना फार आवडतं असं लसूण वगैरे सोलायला, आणि चांगली गोष्ट आहे. एक ॲक्टिव्हिटी पण होते आणि त्याला फार आवडतं. आईला हेल्प करतो तू? हां. सध्या तर मी देवांच्या गाण्याचा क्लास लावलेला आहे. तर रविवारी त्याची छान प्रॅक्टिस चालू होती. तुम्ही बघताय पुढे छान अलंकार म्हणतोय तो. रविवारी दुपारी केलं होतं मस्त पाटवडी रस्सा. कोणी पातोड्याची आमटी पण म्हणतात. तर पाटवडी रस्सा केला होता. इथे मी बनवून घेतलं. भाकरीचं पीठ भिजवून घेतलं आहे. पाटोड्या तयार करून घेतल्या आणि मसाल्यामध्ये कांदा, टोमॅटो, धणे, खोबरं आणि लसूण तव्यावर चांगला परतून घेतलं आहे आणि तेलावर छान मस्त भाजून घेतलं आहे. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटण करून त्याला फोडणी घातलेली होती. मस्त खमंग असा मसाला तयार झाला आहे आणि तेलामध्ये छान परतवलं. धणे जिऱ्याची फोडणी वगैरे घातली आणि इकडे हे जे पाणी दिसतंय तुम्हाला, ते पातोडीच्या रस्स्याचं आपण पातोड्याचे तयार केलं होतं त्याचं पाणीमध्ये उकळत ठेवलेलं आहे मी. आणि ह्याच्यामध्ये मी हळद, हिंग, कांदा लसूण मसाला, तिखट, काळा मसाला आणि थोडासा मालवणी मसाला घातलेला आहे. खूप कमाल लागतं, नक्की ट्राय करून बघा. रेसिपी मस्त झाली होती. आणि संध्याकाळची वेळ जसं तुम्ही बघताय, फादर्स डे होता, तर फादर्स डेचा आम्ही शूट करत होतोय. त्याचं तुम्ही शॉर्टला नक्की बघा आमच्या चॅनलवरती आणि इंस्टाग्रामला पण नक्की बघा. बाय. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. काळजी घ्या. भेटू पुन्हा.